हाय गाईज, आज माझ्याबरोबर अभिन्या आहे आणि आज तिला आपण 3 वेगळे सॉसेस टेस्ट करायला देणार आहे आणि तिने पहिल्यांदा कधीच खाल्ले नाही ते अजूनपर्यंत कधीच खाल्ले नाही ते सॉसेस आणि दिस इज हर फर्स्ट टाइम ट्राईंग आउट द सॉसेस. तिखट खातेस तू? बऱ्यापैकी आवडतं. काय काय नॉर्मली तिखट म्हटल्यावर काय काय आवडतं तुला खायला? युजली नॉनव्हेज मध्ये जास्त किंवा फार तर फार एनीथिंग स्पायसी, मोस्टली नॉनव्हेज मोस्टली स्पायसी जे असतात ते तंदूर किंवा लाईक तंदुरी चिकन किंवा चायनीज मध्ये जे काय असेल ते किंवा कोरियन नूडल्स. कोरियन तर खूपच भारी असतात नूडल्स, मला पण पर्सनली खूप आवडतात ते. तर आज जे 3 सॉसेस आहेत ते ऑब्व्हियसली पहिले आम्ही पेरी पेरी ट्राय करणार आहे, सेकंड आहे ते सिराचा ट्राय करणार आहे आणि थर्ड आहे तो मी जो प्रोड्यूस करतो त्याच्यातला सर्वात तिखट सॉसेस ज्याला मी नाव दिलं आहे बर्न यू ट्वाइस. सो आम्ही फ्राईज आणि चिप्स बरोबर डिप म्हणून हे तिन्ही सॉसेस ट्राय करणार आहोत. तर अभिनंद्या चालू करायचं. तर पहिले आम्ही पेरी पेरी ट्राय करणार आहे. तर पेरी पेरी जो सॉस आहे तो मोस्टली याच्याबरोबर वापरलेला जेव्हा फेमस झाला पेरी पेरी सॉस तो नॅन्डोज नावाची बेसिकली एक चेन आहे बाहेर. ते फ्लेम ग्रिल्ड चिकन करतात आणि मग त्या चिकन बेसिकली मॅरिनेटेड असतं पेरी पेरी सॉसमध्ये आणि फ्लेम ग्रिल करताना सुद्धा त्याला बरंच लावतात हे पर्टिक्युलर सॉस. तर त्यांचा जो पेरी पेरी सॉस आहे तो खूप फेमस आहे आणि तो बाहेर सगळ्यांना खूप जास्ती आवडतो आणि आपल्याकडे पण हा सॉस नॉर्मली त्या स्टाईलनी वापरता येईल जर तुम्ही फ्लेम ग्रिल किंवा कुठल्याही तंदूरमध्ये वापरत असाल तर तो सॉस मस्त आहे वापरायला. तर कसा वाटला तुला सॉस? हा खूप भारी आहे, मला खूपच आवडला. म्हणजे मस्ट गो फॉर टू गो आहे हा सॉस, खूपच आवडला. येस. सो हीट वाईज कसा वाटला हा सॉस? एवढा स्पायसीनेस जाणवत नाहीये अजून तरी आवडत, पण कुठेतरी एक स्मोकी हिंट जाणवते सॉसची. सो ती पोटॅटो सोबत खूप छान जाते, चांगली झाली. मला पर्सनली खूप आवडली. राईट. सो बेसिकली मी नॉनव्हेज खात नाही पण मी हा जो पर्टिक्युलर सॉस आहे तो मी आपला कॉर्न असतो तर कॉर्न ऑन द कॉब नावाची एक बेसिकली कन्सेप्ट आहे. तर त्याला जेव्हा आपण कुक करतो म्हणजे काय म्हणतो आपण त्याला बॉईल करतो कॉर्न आणि त्याच्याबरोबर हा सॉस बटर बरोबर मिक्स करून तो हे करतो लाईक लावतो कॉर्न आणि मग तेव्हा खातो. सो बेसिकली हे परत नॅन्डोजमध्ये मिळतं आणि त्याच्यासाठी हा जो सॉस आहे तो खूप परफेक्ट आहे असं मला वाटतं आणि डिप म्हणून ऑब्व्हियसली खूप चांगला आहे. छान आहे. राईट. इव्हन मला हे चिकन नगेट्स सोबत जास्त खूप भारी लागेल असं वाटतं ॲज अ डिप. राईट. ॲज अ डिप मस्त, खूप छान आहे. नेक्स्ट सॉस ट्राय करायचा. सो नाव वी आर ट्राईंग द सिराचा सॉस. आता हा सिराचा जो आहे तो फर्मेंटेड नाही आहे. नॉर्मली फर्मेंटेड सिराचा असतो आणि नॉन फर्मेंटेड जो असतो. सो फर्मेंटेड जो सिराचा असतो त्याला एक पर्टिक्युलर फर्मेंटेशनची जी टेस्ट असते ती मला पर्सनली नाही आवडत पण बाहेर बाकीच्या कन्झ्युमर्सला खूप जास्त आवडते. तर हॉयफॉंग फूड्स नावाचा एक बेसिकली रूस्टर ब्रँड म्हणतो जे फेमस आहे त्याचा एक सिम्बॉल आहे रूस्टर. तर त्यांचं जे फर्मेंटेड सिराचा आहे ते खूप मस्त लागतं पण हे आपण ट्राय करायचं. डिफरंट. राईट. खूप जास्त मला खूप आवडलं पण हे जास्त मार्केटपेक्षा जास्त चांगलं आहे. तू ट्राय केलंस आधी सिराचा? कुठलं खाल्लंयस? आय डोंट रिमेंबर द कंपनी पण त्याला ग्रीन झाकण आहे आणि प्लास्टिकची बॉटल आहे. सो हॉयफॉंगचं येतं तसं पण मग आपल्याकडे जे बाकीचे आता इंडियामध्ये पण काही काही करतात तर त्यांनी बेसिकली ते सॉर्ट ऑफ कॉपी केलं आहे की लाईक प्लास्टिक बॉटल स्क्वीजी बॉटल आणि मग त्याला हिरवं टॉप. ह्याच्यामध्ये टेस्ट वाईज काय काय तुला जाणवतं? काही आयडेंटिफाय करू शकशील काय काय आहे ह्याच्यात? चिली तर ऑब्व्हियसली, विनेगर हो मे बी विनेगर आहे, त्याच्यानंतर थोडंसं गार्लिक आहे. हो बरोबर. ओके दॅट्स इट. बरोबर. सो तिने आयडेंटिफाय केलेलं एकदम बरोबर होतं. त्याच्याबरोबर एक स्वीटनेससाठी साखर पण आहे त्याच्यात खूप. हां स्वीटनेस पण आहे आणि बॅलन्स करायला सॉल्ट ऑब्व्हियसली. तर हीट रेटिंग कसं वाटलं? हीट रेटिंग आधीपेक्षा पेरी पेरीपेक्षा थोडंसं हाय आहे
पण अजूनही तेवढं स्पायसी नाही. तेवढं spicy. मे बी डिप सोबत तेवढी अमाऊंट येत नाहीये म्हणून. पण म्हणजे टेस्टनुसार इट इज व्हेरी गुड, बट स्पायसीनेसच्या इंडेक्समध्ये मला एवढं जास्त स्पायसी नाही. अजून थोडंसं स्पायसी चालेल असं वाटतं तुला. मे बी ह्याच्याबरोबर जर ट्राय केलंस तर जास्ती घेता येईल. आता जास्ती चव लागली. अजून पेपरिश थोडीशी टेस्ट. पेपरिश नाही, पण पेपर नाही आहे त्याच्यात. सो बेसिकली सिराचा म्हणजे ती विनेगरचा जो टँग आहे तर तो यायला पाहिजे. फर्मेंटेडमध्ये विनेगर वापरतात पण जास्ती वापरत नाहीत, कारण त्या फर्मेंटेशनचा एक पर्टिक्युलर चव असते त्याच्यासाठी, त्याच्यामुळे लागत नाही जास्ती विनेगर. आणि स्वीटनेस जो आहे तो शुगरमुळे येतो. आणि आता आम्ही सर्वात शेवटचं सॉस जे आहे बर्न यू ट्वाइस नावाचं ते ट्राय करणार आहे. ह्याच्यामध्ये 2 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या और अदर 3 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मिरच्या वापरल्या आहेत. त्याच्यातल्या 2 ज्या मिरच्या आहेत दोज आर लाईक सुपर हॉट चिलीज. म्हणजे सुपर हॉट म्हणजे सो कम्पेअर केलं तर भूत जेलो की आपल्याकडचे जे घोस्ट पेपर आहे नॉर्थ ईस्टमध्ये जे मिळतं, तर ऑन ॲन ॲव्हरेज त्याचं स्कोविल स्केल म्हणजे तिखटपणा तो स्कोविल स्केलवर त्याचं जे रेटिंग आहे तर ते 900,000 to 1,000,000 असं रेटिंग आहे ऑन ॲन ॲव्हरेज. ह्याच्यात ज्या मिरच्या वापरल्या आहेत त्या थोड्याशा जास्त तिखट आहेत. तर एक जी वापरली आहे ती BBM नाव आहे, बिग ब्लॅक मामा. अशी मस्त चॉकलेटी मिरची असते, अशी एवढी मोठी असते. तर ती मी इकडे ग्रो करतो, 1-2 झाडं आहेत तिथे. तर त्याचं जवळपास थोडंसं 1 मिलियन ते 1.2 मिलियन वगैरे त्याचं रेटिंग जातं. आणि त्याच्यानंतर जी अजून एक प्रिमोटाली नावाची एक मिरची आहे जी आम्ही लास्ट व्हिडिओमध्ये मी आणि अक्षयनी खाल्लेली. तर ती अशी मस्त लाल मिरची असते आणि विच इज सपोज टू बी द हॉटेस्ट वन ऑफ द हॉटेस्ट चिलीज इन द वर्ल्ड. तर त्याचं ऑन ॲन ॲव्हरेज जर बघायला गेलं स्कोविल रेटिंग तर इट शुड बी समवेअर अराउंड 2.2च्या जवळपास, मे बी 2.5ला पण जाऊ शकतो डिपेंडिंग ऑन द ग्रोईंग कंडिशन्स. पण त्या 2 मिरच्या वापरल्या त्याच्याबरोबर. आणि आपल्याकडे जी लाल मिरची मिळते ती तिसरी मिरची अशी वापरली. सो लेट्स ट्राय इट आउट. नुसतं डिप म्हणून खातोय त्याच्यामुळे एवढी हे नाही लागणार, म्हणजे अगदी वाट नाही लागणार. पण ॲज कम्पेअर्ड टू हे 2 ह्याचा स्पायसीनेस थोडा जाणवतोय लगेच जाणवतोय, पण एवढी स्पायसी नाही आहे. बट जी चिलीची जी एक्सपेक्टेड एक फ्लेवर असतो तो ह्याच्यात खूप प्रखरपणे जाणवतोय असं मला लक्षात आलं. बरोबर. सो चिली फॉरवर्ड जास्ती आहे हे, जास्त म्हणजे तुम्हाला लगेच कळेल हे ॲक्च्युअल चिली सॉस आहे. आता जास्त जाणवत आहे, इलेक्ट्रॉनिक आहे जास्त. येस, कम्पेअर्ड टू बाकीच्या 2. आणि त्याच्यामध्ये अनियन आणि बाकीचे आपले इंडियन स्पायसेस जे आहेत ते पण वापरले आहेत, थोडासा इंडियन फ्लेवर यायला जरा. पण पहिला इनिशियल जी चिलीची टेस्ट लागते ते बेसिकली या दोन्ही मिरच्यांची आहे. कॅप्सिकम चिनेन्सच्या मिरच्या आहेत, म्हणजे त्या प्रकाराच्या मिरच्या आहेत, त्याच्यामुळे ती टेस्ट लगेच लागते. आता खूप जास्त फायरी, म्हणजे एवढं तिखट नाही आहे, बट इट्स गुड इन युअर, म्हणजे टंग वरती खूप छान वाटतं. टंग वरती वाटतंय. कुठे तिखटपणा लागतं त्याचा जास्त तुला? टुवर्ड्स द टिप अँड टुवर्ड्स द सेंट्रल रिजन आणि टिप ऑफ द टंग. ओके. आणि हीट स्केल लाईक रेटिंग वाईज, सो आउट ऑफ 10 या तिन्ही सॉसेसला काय काय देशील तू? लाईक कुठलं जास्त आवडलं का ऑन स्पायसीनेस? नाही, सो ऑन स्पायसीनेस पेरी पेरीला किती देशील आउट ऑफ 10, सिराच्याला किती देशील आउट ऑफ 10, आणि बर्न यू ट्वाइसला किती देशील आउट ऑफ 10? आय थिंक दिस इज 4 Okay. to 5, 6. Okay. दिस इज अराउंड 8. ओके. सो ह्याच्यापेक्षा पण स्पायसी असू शकतं असं मला हो, वाटतं. नक्कीच. असू शकतात म्हणजे, पण अकॉर्डिंग टू हे कमी स्पायसी आहे, हे जास्त स्पायसी, हे अजून जास्त स्पायसी आहे. राईट, परफेक्ट. आणि आम्ही हे टेस्ट केले आणि थँक्स फॉर अभिन्या. तिने 2 मस्त डोनट्स घरी करून जे बेक केलेले ते आणलेले आहे. थँक्स फॉर दॅट. आम्ही ते
ट्राय आउट करणारे आहे आता. मला हा सॉस जो आहे हा. कुठला आहे हा पिरी पिरी. हा तो जास्त आवडला, खूप जास्त आवडला. ओके. असं मी ॲक्च्युली युजली नगेट्स सोबत किंवा हे आम्ही टोमॅटो सॉस आणि मेयोनीज मिक्स करून खातो, राईट. पण त्याच्यामध्ये कुठेतरी चिलीचा फ्लेवर लॅकिंग असतो, जो हवा हवासा असतो. सो आय थिंक हे खूप छान आहे त्याच्यासाठी. म्हणजे मेयोनीज आणि केचपच्या ऐवजी पण, म्हणजे ऑब्व्हियसली पिरी पिरी तर कशासोबतही जातच, पण नगेट्ससाठी आय वुड सजेस्ट दिस. म्हणजे गो टू ऑप्शन आहे. येस. त्यामुळे मला हा खूप जास्त आवडला. नाईस. हे दोन पण छान आहेत, बट हे मोस्टली टाकोज किंवा असं याच्यासाठी छान आहे. पण ओव्हरऑल खूपच काय म्हणतात, मार्केटपेक्षा मला जास्त आवडले हे. चांगले आवडले. गुड, थँक्यू. आणि तुझ्याबद्दल काय सांगायचं असेल तर काय काय चाललंय सध्या, काय काय आवडतं तुला? मी मायक्रोबायोलॉजी स्टुडंट आहे. सो दादा हे सगळं करतो, सो हे माझ्यासाठी खूप फॅसिनेटिंग आहे पहिले तर. सो इन जनरलच खूप इन्स्पायरिंग आहे हे सगळं, ॲज अ पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ मायक्रोबायोलॉजी स्टुडंट, की तू हे सगळं मॅन्युफॅक्चर करतोय. वेल, थँक्स अ लॉट अभिनय इथे आल्याबद्दल. आणि मी तुझ्यासाठी ही बॉटल पिरी पिरीची तुझ्यासाठी देणार आहे त्याच्यात. थँक्यू सो मच. राईट. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी.